ज्या क्वालिटीला बघून ही व्यापारी यंत्रणा पळत आली त्या क्वालिटीचा आहे का आता? नाही. म्हणजे आहे तर तो बी मोजका आहे काही लोकांकडे, प्रमाण कमी होतं आहे. नागदच्या आसपास जे बेदानाचे जे मोठं ते माळरान आहे बघा, तर जवळजवळ 80% शेड रिकामे आहे आणि काय भरायची काही तयारी दिसत नाही कुठे. मला नाही आहे, शेतकरी तर आहे सगळे. म्हणजे ज्यांचे आले ते कसं काय आले? सांगली जिल्हा ज्याला गोष्टीला घाबरतोय बाग फेल जायला, तर ते आज या वर्षी तुम्ही पावसावर बिल फाडलं, तिकीट फाडलं, त्याच्या खुटीला दिला ठोकून, बरोबर आहे की नाही? जबाबदारी त्या पावसामुळे झालं, बरोबर आहे की नाही? मग पुढच्या वर्षी परत झाला, मग मी तर असं ऐकलं या वर्षी परत होणार आहे. बाग काढून टाकायची, चला घरी चल. म्हणजे द्राक्ष बाग आपल्या फेल का जातात किंवा त्या फेल जाण्यापाठीमागे पाऊसच कारणीभूत आहे का? जर आहे तर का आहे? त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. पावसाळ्यात मुळी लॉकिंगचा सगळ्यात जास्त एक प्रॉब्लेम होतो. हा ना, फक्त तुमच्या झाडांच्याच मुळ्या लॉक होतात, निसर्गाची एकही मुळी लॉक नाही होत. जंगलातल्या झाडाची मुळी पावसाने कधीच लॉक होत नाही. हे खरं आहे का खोटं आहे? मग होऊ दे ना जंगल. इथं तिथं मंगल झालं तर तुमची जंगल होईल. हां, तुम्ही विनाकारण केमिकलची दंगल आणता इथे. तुम्ही मगाशी म्हटले काडीला उन्हात तापली पाहिजे. खरंच का काडी तापायचा काही संबंध आहे का? स्टोरेज कुठे कुठे आहे? मुळीत आहे. दुसरं कुठे आहे? खोडात आहे. आणि तिसरं कुठे आहे? ओलांड्यामध्ये. आणि मग चौथं स्टोरेज कुठे आहे तुमचं? काडीमध्ये. आणि मग पाचवं स्टोरेज तुमचं कुठे गेलं? घडामध्ये. किती नंबरचं? 5 नंबरचं. बघा, खोड आणि मुळी काय अन्न बनवत त्याला फक्त काय करता येतं? स्टोर. म्हणजे पाणी ओढता येतं आणि खत ओढता येतं, राईट? मग ते खत आणि पाणी जेव्हा ते फ्लोएम एकत्र होईल तिथून पुढंच वरचं अन्न खाली येतं. मुळी मातीमध्ये सिक्रेट करते, मातीमधले जीवाणू ते खातात आणि त्या मुळाला सपोर्ट करतात. अशीच प्रक्रिया आहे. म्हणजे देवाणघेवाण, त्याला सिम्बायोसिस असं म्हणतात. जीवाणू मेल्यानंतर त्या जीवाणूंचा काय होतं? ह्युमस बनतो. काय बनतो? कुठलाही जीव मेला ते त्याचं कशात रूपांतर होतं? ऑर्गॅनिक मॅटरमध्ये. आणि जीवाणू डिकंपोज व्हायला काही मिनटं खूप झाली आणि म्हणून जीवाणू मेल्यानंतर रासायनिक खतांनी आपल्याला रिझल्ट भेटायचे. काही लोक तणनाशकांनी तण मारायचे, तर लोक सांगायचे की तणनाशक मारल्याने जमीन भुसभुशीत होते. आणि तसं व्हायचं सुद्धा. का? ज्या काळात जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर होता, जीवाणू होते, ते जीवाणू त्या जळलेल्या गवतावर सुद्धा प्रक्रिया करायचे आणि त्याचं काय बनवायचे? खत बनायचे. पण हे कधी घडायचं? जेव्हा जमीन आमची 1% पुढे सेंद्रिय कर्ब होतात तेव्हा घडायचं हे सगळं. म्हणजे लोकांनी आधी रासायनिक खतं पण एन्जॉय केले, तणनाशकं सुद्धा एन्जॉय केले. हे तणनाशक आम्ही एन्जॉय का केले? कारण जमिनीमध्ये थोडाफार सेंद्रिय कर्ब होता. तणाच्या, किडींच्या, रोगाच्या सगळ्यांच्या विरोधामध्ये नाशक आहे. आजपर्यंत कुठला शासनने किंवा कंपनी अशी म्हणली का रासायनिक खता हेच सर्वात धोकादायक आहे, तेच बंद करा? त्याच्या विरोधामध्ये कुणीच अभियान नाही चालवत. त्याच्या विरोधामध्ये कुठलाच व्यवस्था नाही आहे का रासायनिक खत बंद करा म्हणून तुम्ही अशी टेक्नॉलॉजी, असं पद्धत वापरा. हे कुणीच शिकवत नाही. मेन दुश्मन कोण आहे? शेतकऱ्यांच्या मातीचा आणि पिकाचा? रसायन. त्याच्याबद्दल कुठेही कधीही दोष त्याला दिला जात नाही. मग दोष कुठं दिला जातो? किडींना, रोगाला. यावर्षी पावसाला दोष दिला. आपण दरवेळेस कारण निसर्गाला ठेवतो, पण ही जी प्रक्रिया कशी घडते याचा कधी अभ्यास करतच नाही. आपल्याला कोणी शिकवला पण नाही. शिकवायला काही गरजच नाही ना. हे निसर्गता आपल्याला कळतं, उपजत आहे हे, परंतु आपण उपजत ज्ञानावर विश्वास ठेवत नाही. गर्भधारणा द्राक्षाच्या बाबतीमध्ये यावर्षी का झाली नाही किंवा लोकांच्या बागा खाली का राहिल्या? एक साधी आणि सोपी गोष्ट आहे.
तुम्हाला छाटणीचा आणि गर्भधारणेचा काहीच संबंध राहणार नाही जर तुम्ही याला मजबूत केला. कोणाला? खोडाला. खोड कोणाच्या जीवावर मजबूत राहतं? मातीच्या आणि मुळ्यांच्या. शेंडा आणि मुळी हे दोन मेन कॅरेक्टर आहे झाडाचे, त्याच्यामुळे ते जिवंत का मिळालेलं ठरतं. तेच चालत नाही तुमचं, मग तुम्ही चालवता काय? तुमचं बाग जे आहे हार्वेस्टिंग होतो, त्या हार्वेस्टिंगच्या काळामध्येच झाडात थोडं तरी काहीतरी शिल्लक पाहिजे. ते जर नसेल तर तुम्ही पुढे पावसाळा होऊ नाही तर नाही होऊ, दरवर्षी व्यवस्थित पावसाळा होतो तरी काही लोकांच्या बागा रिकाम्या राहते. तुम्ही साईजसाठी तुमच्या डोक्यात एकच राहतं मागच्या बहरच्या, अरे साईज झाली पाहिजे, साईज झाली पाहिजे, मार साईजचे औषधं. साईजचे औषधं काय तुमच्या काकांनी ठेवले का साईजचे औषध? साईजचे जर औषधं असते तर मग खालून खतं काला घालायचे, साईजचे औषधं वापरले असते ना. मला हे सांगा ना, ही कुठून आले कॉन्सेप्ट साईजचे औषधं? शॉर्टकट नाही या जगामध्ये काहीच. आम्ही काहीच नाही केलं ना, बागले भारी आला, पुढच्या वर्षी थांब तू, बागास तू पण जाणार आहे. कळलं का तुम्हाला? याला दुसरा शॉर्टकट नाही. पोषणाला पर्याय नाही. जसं म्हणतो ना आपण, सगळं नाटकं करता येते, पैशाचं नाटक करता येत नाही. त्याला पैशाला पैसेच लागत आहे, दुसरं नाही चालत. तसं सेंद्रिय कर्बाला सेंद्रिय कर्बच लागतो. आणि मातीतला कार्बन हा सर्वस्वी शेतकऱ्याच्या हातात आहे, तो निसर्गाच्या हातात नाही. निसर्गाच्या हातात हवेतला कार्बन आहे, निसर्गाच्या हातामध्ये झाडातला कार्बन आहे, पण मातीतला कार्बन हा 100% नाही 1000% शेतकऱ्याच्या हातात आहे. तुम्ही मातीत काय टाकणार आहे? तर गर्भधारणा करण्यासाठी तुम्ही माती बलवान करा, तर तुमचं पीक काय होईल? पैलवान. आणि एकदा पैलवान झालं, काडी तुम्ही छाटली, तर गर्भधारणेसाठी तुम्हाला परत प्रश्न आला, सूर्यप्रकाश पाहिजे. बरोबर आहे. सूर्यप्रकाश कशा करता पाहिजे? फोटोसिंथेसिस होण्यासाठी पाहिजे. शेतकरी एवढा हुशार केला लोकांनी, त्या नाजूक फुटीच्या पण मागे लागतो. छोट्याशा शेंड्याला आपण काय करतो? पिजार मारतो आणि त्याच्यामध्ये काय करतो? पटकन काडी वंजायच्या मागे लागतो. त्याला आपण काय द्यायला पाहिजे? संतुलित पोषण द्यायला पाहिजे. ती नॅचरली का वंजू शकत नाही? पन्नास वर्षापूर्वी आमच्या सरकारने रासायनिक खतं वापरावं म्हणून लोकांना प्रोत्साहन दिले, सबसिड्या दिल्या, हे दिलं. आणि आता त्याच सरकारला हे म्हणावं लागतंय का हे खतं तुमची जमीन काय करू राहिल्या? नापीक करू राहिले. खेळ कोण कोणाबरोबर खेळतंय? तुमचा तुम्हीच अभ्यास करा. म्हणजे मागच्या वर्षी आपण बिल कोणावर फाडलं? पावसावर. हा, पावसाने गर्भधारणेला अडथळा होतो. कधी होतो? नायट्रोजननी पण अडचण होते. कधी होते? पांढरी मुळी तुमची वर्षभर जिवंत राहिली पाहिजे. मग ती पांढरी मुळी जर वर्षभर जिवंत राहिली तर ती आपटेक, तिला ती जिवंत, याचा अर्थ तिला काहीतरी खायला आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. धरल्यापासून सॉइलच्या जर कंटिन्यू, नंतर बेसल डोस 60व्या दिवशी, म्हणजे जो तिसरा बेसल डोस आहे तुम्ही एकच टाकला तेवढा. एकच आहे. तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही सुरू करू शकता. हे तुमच्या भागामध्ये शक्य आहे. हा अनुभव याच्याकडून आला. माझ्या मते मग तुमचा बाग पाहिल्यावर तर तो सुप्रीम बाग आहे म्हणायचं. मग एका बेसल डोसवर नुसतं सॉइल चार्जरवर. मागचा इतिहास काय? किती उत्पन्न निघायचं तुमचं? किती टनेज निघायचं? क्वालिटी कशी असायची? 1200 पेटे, 1000 पेटे किंवा पेटी किती किलो असती? 4 किलो. म्हणजे 12 48 म्हणजे 5 टन झाला. तर हा जो माल आता किती माल निघू शकतो? तुम्हाला काय वाटतं? अभ्यास किती तुमचा? आता आमचं मत आहे की 3000 पेटी निघल माझं. म्हणजे पण हे नाही म्हणतात, म्हणजे असे फिरणारे म्हणतात की 4000च्या वर निघल. 4000 पेटी निघणं चालू. 4000 गॅरंटीड निघणार. सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्ही जर एस सी टी वैदिकमध्ये कमावलो पैसे, तर कमीत कमी समजा तुम्ही जर 16 लाख कमावले, तर त्याच्यामधले 20% पैसे, 20 ते 25% तेवढे बाजूला काढून ठेवायचे. त्याला हात लावायचा नाही. ते या बागेचे पैसे. आणि पुढच्या वर्षी त्याला जे काय लागेल खायला, जे हे सांगतील, त्यांनी न सांगता टाकणार. सांगायची गरजच नाही. परंतु एक नाही टाकायचे, 3 टाकणार. 3 टाकायचे. आणि LSQ पण ट्रीटमेंट करायची. तणनाशक मारायची हौस आता ही शेवटची. याच्यानंतर मारायचं नाही. त्यांनी काय सांगतो?
नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संतोष कुमार संपतराव शिंदे, अच्छा तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. अच्छा. काय इथे काहीतरी सोसायटी वगैरे वाटतं ना शेतकऱ्यांची? होय, आहे की. आहे ना ग्रुप? हां, ग्रुप आहेत ना. आता एक्सपोर्ट करतायत, लोकल मार्केट असते. किती शेतकऱ्यांचा ग्रुप आहे? तसे 100-150 शेतकऱ्यांचं आहे. तुम्ही आहे त्याच्यामध्ये? आहे की. तुम्ही पण आहे? हां. ओके. सांगली म्हणजे द्राक्ष आणि म्हणजे मधल्या काळामध्ये काही काळ तर असं होतं की सांगलीमध्ये द्राक्ष एवढे काही असं आपण त्याला ठळकपणे लक्षात येत नव्हते. द्राक्ष म्हणलं का नाशिक, पुस्तकात आहे नाशिकच, बरोबर आहे ना? हां बरोबर. आता फार द्राक्षाची जे काही आपण मोनोपॉली ती म्हटलं तर आज सांगलीने पूर्ण कव्हर केली. कवर केलं. तर त्याच्या पाठीमागे सर्वात मोठा हात तर तुमच्या वातावरणाचा आणि मातीचा आहे. तर मग तो जो तुमच्याकडे जो एक विशेष ॲडव्हान्टेज आहे की माती ताण काळ आपोआप बसतो. कारण तुमच्याकडे काही भागामध्ये माळरान पाण्याची व्यवस्था मोजकी आहे, मग आपोआप ताण बसतो. आणि इकडची जी काही परिस्थिती आहे ती बऱ्यापैकी द्राक्षाला अनुकूल आहे. मग ते बेदाना असेल किंवा टेबल ग्रेप असेल तर मग छानपैकी व्यवस्थापन मार्केटिंग पण उभं राहिलेले आहे. कारण जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं तेव्हा व्यापारी आणि यंत्रणा पण आकर्षित होते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून इकडे एक चांगल्या प्रकारची व्यापार यंत्रणा उभी राहिलेली. पण आता परिस्थिती अशी आहे की सुरुवातीला जेव्हा द्राक्ष करत होते 30 वर्षापूर्वी तेव्हा व्यापारी पद्धत एवढी विकसित झालेली नव्हती. त्यामुळं ते लोक सगळे काय करायला धजत नव्हते. आता उत्पादन घ्यायला लागले मधल्या काळामध्ये आणि व्यापारी यंत्रणा पण उभी राहिली, तर आता माल नाही त्या क्वालिटीचा. होय. ज्या क्वालिटीला बघून ही व्यापारी यंत्रणा पळत आली त्या क्वालिटीचा आहे का आता? नाही. म्हणजे आहे तर तो बी मोजका आहे. काही लोकांकडे प्रमाण कमी. प्रमाण कमी होतं आहे, रोज दरवर्षी प्रमाण कमी होतं आहे. नागदच्या आसपास जे बेदानाचे जे मोठं ते माळरान आहे बघा, कुंभारी हां. कोसारी. तर जवळजवळ 70% बेदाना, 80% शेड रिकामे आहे. आणि काय भरायची काही तयारी दिसत नाही कुठे. नाही जात. चालू वर्षी फारच कमी. होय. मला नाही आहे. शेतकरी तर आहे सगळे. निसर्गामुळे. हं? जास्त पाऊस आहे. मग ज्यांचे आले ते कसं काय आले? ज्यांच्या आली जे खरड छटणी गेल्या वर्षी उन्हामध्ये झाली त्याची गर्भधारणा झाली, आणि जी लेट छटणी झाली ते गर्भधारणा झालेली नाही द्राक्षाची, त्याला ते फळ आलेलं नाही. छान अभ्यास आहे तुमचा. टाळ्या वाजवायला पाहिजे त्यांसाठी. काय बोलले ते मला कोणी समजून सांगाल का? सूर्यप्रकाश झाडापर्यंत मिळाला नाही असं त्यांना म्हणायचं, काडीपर्यंत. पण छाटणीच्या अगोदर सूर्यप्रकाश होता ना त्यांना? नंतर म्हणजे असं का छाटणी अगोदर बी झाडाला पाला होतं की? हॅलो, पानं नव्हते का? आलं होते. 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 काडी पण होती. समजा जी काडी तुम्ही ठेवली आहे मेन तुम्ही नंतर ती काडी नवीन येते, परत ती गर्भधारणा होते, परत ती वंचते, भाग वेगळा. परंतु अगोदर तर वलांड्याच्या आसपास तुम्ही मेन तर ते खुट्टं ठेवता ना, होय. का ते बी का पार पुसून काढता का? नाही ठेवते. कुठे ठेवता, बरोबर आहे की नाही? म्हणजे एक डोळा तर तुमच्याकडे राहतोच, बरोबर आहे ना? मग छाटणीच्या अगोदरही बी एक डोळा आहे ना तुमच्याकडे. तुम्ही फारच आंधळे असं नाही ना? हां, मग तो डोळा का नाही काम करत छाटणीच्या अगोदरचा? बरं ठीक आहे, ते बी आपण गृहीत धरलं. छाटणी केल्यानंतरच सूर्यप्रकाश का भेटला पाहिजे? छाटणीच्या अगोदरचा सूर्यप्रकाश का कामाला आला नाही मागच्या वर्षी? याचं उत्तर जर सापडलं तर आपल्याला बागा रिकाम्या राहण्याचं कारण पण काय होईल समजेल. गर्भधारणेसाठी टेम्परेचर जे 35 ते 40 ते सेंटीमीटर हां, ते असं म्हणताय गर्भधारणेसाठी टेम्परेचर लागतं, बरोबर आहे, असं त्यांचं म्हणणं. ते मिळालं नाही. ओके, तुमचं अजून कोणाचं काय म्हणणं आहे? बोला ना, थोडं इनपुट द्या सगळ्यांनी. मला असं वाटतंय, हां, झाड जर आपलं स्ट्रॉंग असेल, ताकद असेल, तर छाटणी जरी मागं पुढे झाली तरी त्याच्या म्हणजे झाडात ताकद आहे तर ते गर्भधारणा करेल. बरं, हे यांचा मुद्दा असा आहे की जर तुमच्या झाडात ताकद असेल तरी छाटणी मागं पुढे झाली तरी काही फरक पडत नाही. बरं, ओके. अजून ज्यांच्या बागा गेल्या वर्षी फेल गेल्या असता त्यातल्या बऱ्याचशा बागा अशा होत्या की पूर्ण अशा स्वच्छ होत्या. जिनी गवतं वगैरे ज्याच्या ह्याच्यात होती त्यांच्या सगळ्यांच्यात माल आहे. म्हणजे नत्राचं आपण जनरल बोलतोय म्हणजे केमिकल किंवा वैदिक किंवा ऑर्गॅनिक असा काही संबंध नाही. पाऊस जास्त झाल्यामुळे गेल्या वर्षी म्हणजे तापमान तर भेटलंच, पण दुसरी गोष्ट काय झाली की नत्र जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्त झाडानेच घेतलं बर पाऊस झाल्यामुळे. बर त्यामुळे काडी नुसतीच म्हणजे अशी पळत गेली. बर हा एक विषय त्यात आहे. ज्या बऱ्यापैकी ज्यांच्या रानात गवत होते की नाही सगळ्यासनी माल तुम्ही त्यांचं म्हणणं काय आहे की ज्या बागांनी नायट्रोजन जास्त घेतला त्या बागा फेल गेल्या
आणि ज्या बागांना नायट्रोजन कमी भेटला त्यासनी माल मग तो कमी जास्त कसा करायचा? जे आता पावसाळ्यातला जो प्रमाण म्हणजे जे गेल्या वर्षी पाऊसच अति आता पडला पाऊस पडल्यावर नायट्रोजनला अडवायचा कसा? मग गवत होतं ना, तेच म्हणतो ना, मग गवत झालं, मग त्यांनी काय झालं? ते गवताने नायट्रोजन वाढला सगळा. सगळा गवतानी ओढला. म्हणजे ज्यांच्याकडे गवत होतं त्यांनी गवतानी ओढला आणि त्यांचा बॅलन्स झाला आणि त्यांच्या बागा आल्या असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ज्यांच्या बागेमध्ये पूर्ण साफ केल्या होत्या तणनाशक मारून, त्यांच्यामध्ये गवत नसल्यामुळे तो, किंवा पावसात गवत आलंच नाही, मारल्यामुळे आलंच नाही ना. ज्यांनी तणनाशक मारले त्यांचं गवत आलं नाही आणि मग त्या बागांमध्ये नायट्रोजन बॅलन्स झाला नाही, तो सगळा मग झाडाने ओढला आणि झाड कवळं झालं, त्याची गर्भधारणा झाली नाही असं त्यांना म्हणायचं आहे. अख्खा सांगली जिल्हा ज्या गोष्टीला म्हणजे फार म्हणजे ज्याला गोष्टीला घाबरतोय बाग फेल जायला, तर ते आज यावर्षी तुम्ही पावसावर बिल फाडलं, तिकीट फाडलं, त्याच्या खुटीला दिला ठोकून, बरोबर आहे की नाही? जबाबदारी त्या पावसामुळं झालं, बरोबर आहे की नाही? मग पुढच्या वर्षी परत झाला, मग मी तर असं ऐकलं यावर्षी परत होणार आहे. बाग काढून टाकायची, चला घरी चल. कायला वेळ घालायचा 2 तास? जर अशी काढायचीच आहे तिथं कशाला बसा? म्हणजे द्राक्ष बाग आपल्या फेल का जातात, किंवा त्या फेल जाण्यापाठीमागे पाऊसच कारणीभूत आहे का? जर आहे तर का आहे? त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, पाहिजे. हां, तर मग आपली चर्चा कुठपर्यंत आलेली आहे? काहींचं म्हणणं नायट्रोजन झाला, मग गवत ठेवला असतं तर नायट्रोजन ओढला गेला असता, असे विविध प्रकारचे विषय इथं आले. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, जमत नसेल तर उपटून टाका डोक्यात. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर तिच्याबरोबर ती जमवण्यासाठी आपण मार्ग शोधले पाहिजे. तिला सोडून देणे म्हणजे जन्माला येऊन मेल्यासारखं आहे. तुम्ही जन्माला कशाला आले? सामना करण्यासाठी आले. तुमच्यासमोर जे काही आव्हान येईल ते आव्हान काय केलं पाहिजे? तुम्हाला मिळालेली प्रश्नपत्रिका तुम्हाला पेपरने सुटत म्हणतो, काय फाडून मास्तरच्या हातात द्यायची का? हो का? हो का शाळा सोडून द्यायची? दोष मास्तरमध्ये का पोरामध्ये? ते अभ्यास करत नाही, बरोबर की नाही? आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. काय मत आहे तुमचं? पावसाळ्यात मुळी लॉकिंगचा सगळ्यात जास्त एक प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. त्यामुळे सुद्धा न्यूट्रिशन अपटेक होत नाहीत. हा ना, फक्त तुमच्या झाडांच्याच मुळ्या लॉक होतात, निसर्गाची एकही मुळी लॉक नाही होत. मुळी लॉक होते, खरं आहे, एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं. परंतु शेतकऱ्याच्याच पिकाची मुळी लॉक होते, जंगलातल्या झाडाची मुळी पावसाने कधीच लॉक होत नाही. हे खरं आहे का खोटं आहे? मग होऊ दे ना जंगल, इथं जंगल होऊ दे ना, इथं मंगल होईल. तिथं मंगल झालं तर तुमची चंगल होईल. हां, तुम्ही विनाकारण केमिकलची दंगल आणता इथे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे का होतं हे सगळं? बोला ना. मुळी चॉकअप का होते, किंवा नायट्रोजन लेवल हाय का होते, किंवा तुमची झाड नुसतीच वायबर नुसतं शेंडाच वाढत का राहतो, त्याच्यामध्ये स्टोरेज का नाही होत, CN रेशो बॅलन्स का नाही होत, मातीमध्ये निचरा का नाही होत, जास्त पाऊस झाल्यावर सूर्यप्रकाश, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे पावसाळ्यामध्ये ऊनच नाही पडलं, फार गडद आमदार होता जमिनीवर, ऊन होते होतं ना? बरं, सूर्यप्रकाश कॅन्डल लाईटमध्ये मोजला जातो. बघा, एक फॅक्टरचा आपण अभ्यास करू. पाऊस जास्त झाल्याने बागा फेल गेल्या असं जर आपण बघा, यांची पण बाग आहे, तर पण ही बाग आता B क्लासमध्ये माझ्या दृष्टीने बी स्टँडर्डमध्ये. म्हणजे हिला A क्लास कधी देता येईल? जेव्हा मी तुम्हाला मागाशी एक घड दाखवला, किंवा त्यांच्यावर घड आहे बघा, तो आहे का तिथं वर घड आहे बघा सर, आहे का? हां, तोच तो किंवा त्याच्या मागे 2-3 घड आहेत का? पुढे जावा. हां, त्याच्या मागे बघा, खाली बघा, हां तो बघा, आहे का? त्याचे मणी इथूनच आपल्याला काय करताय, खुणावताय. बघा मी बघा कसा आहे, खाली बघा, खालचा मणी बघा, छडाचा शेंडाचा. कधी पण घडाचा कुठला मणी बघायचा? शेंड्याचा. म्हणजे शेंडा पुढे निघालाय म्हणजे त्या घडाचं भागून सुद्धा त्या वेलीमध्ये काय आहे? स्टोरेज आहे, बरोबर आहे ना? मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिला मुद्दा काय आहे की गर्भधारणा नेमकी कधी आणि कशी होते? तुम्ही मागाशी म्हटले काडीला उन्हात तापली पाहिजे. खरंच का हो, काडी तापायचा काही संबंध आहे का? हां, मग जर काडीच तापवायची आहे तर आपण टेमा घेऊन येऊ ना, उन्हापेक्षा जास्त तापू आपण. चांगली परिपक्व करू. मी तुमच्या बोलण्याचा मजाक नाही करत आहे, पण मला काय सांगायचं आहे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या धारणा आहेत त्या एकदम बालिश आहे. त्या बालिश धारणा का बरं आहे? कारण त्याच्या पाठीमागे सायन्स आपण कधी अभ्यास केलेला नाही, किंवा कधी कोणाला विचारलं नाही. विचारला असेल तर आपल्याला ते समजून आलं नाही.
पहिली गोष्ट, गर्भधारणा होते म्हणजे काय होतं, ज्या वेळेस आपण एप्रिलची छाटणी घेतो, तर छाटणी करतो म्हणजे नेमकी काय करतो आपण, वलांडा तसंच ठेवतो आणि वलांड्याला एक काय ठेवतो, खुंट, जिथं जिथं काड्या पाहिजे आपल्याला तिथं तिथं आपण काय ठेवतो, एक डोळा ठेवतो आणि तिथून काडी काय करतो, बरोबर आहे. त्याचा फायदा काय होतो, आपल्याला माहिती आहे की ह्या काडीने माल दिला म्हणजे या काडीमध्ये जेवढं स्टोरेज होतं तेवढं ह्या काडीने काय केलं, त्या घड्यामध्ये सोडून दिलं. आता ही काडी कामाची जरी ठेवली तर तिला तेवढ्या ताकदीने माल येणार नाही, म्हणून आपण ती काडी काय करतो, वलांड्यापासून कट करतो. जेव्हा तुम्ही तिला एक प्रॅक्टिस दिलेली, आता ह्या झाडाला तुम्ही अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस देता, काय की माल संपला की काडी काय होणार आहे, कट होणार आहे. तर त्या झाडाच्या DNA मध्ये पण ते ॲक्सेप्टन्स असतं, काय का ही काडी मालानंतर काय होणार आहे, निकामी होणार आहे. म्हणजे ते सुद्धा ती काडी कट व्हायचं काय करतं, वाट बघतं, बरोबर आहे की नाही. आता ते कट केल्यानंतर त्या डोळ्यामधून काय येतं, नवीन फूट येते, बरोबर आहे. तुमच्या झाडात जर माल गेल्यानंतर 3 प्रकार आहे. पहिली मुळी, स्टोरेज कुठे कुठे आहे, मुळीत आहे. दुसरं कुठे आहे, खोडात आहे. आणि तिसरं कुठे आहे, ओलांड्यामध्ये. आणि मग चौथं स्टोरेज कुठे आहे तुमचं, काडीमध्ये. आणि मग 5वं स्टोरेज तुमचं कुठे गेलं, घडामध्ये. किती नंबरचं, 5 नंबरचं. आता बघा झाडाला पानं कुठे येतात, ओलांड्यानंतर. म्हणजे ओलांड्यापर्यंत झाडाला स्टोरेज करायला काही मार्ग, पण जेव्हा फांदी फुटली पहिल्या पानापासून त्याला स्टोरेज करायला काय आहे, त्याला वाव आहे ना. म्हणजे ओलांड्यानंतर जी पानं आली घडापर्यंत तिथलं स्टोरेज कुठं जातं, कुठं जातं, खाली. खाली मग लोक गल्डिंग करतात कधी कधी. मग गल्डिंग का बरं करतात, गल्डिंग करून ते वरून खाली जाणारं अन्नद्रव्य तिला काय करता, रोक करता, तिला ट्रॉफिक जाम करता, काही दिवसांसाठी कट मारता. मग एक साधारणतः काही दिवस तो जखम भरेपर्यंत ती साधारणतः 15-20 दिवसामध्ये भरते. मग त्या महिन्याभरामध्ये जेवढं स्टोरेज पानांकून खाली मुळाकडं चाललं होतं ते स्टोरेज कुठे जातं, सगळं रिव्हर्सवर जातं. कारण तिथे जॉब इथं चॉकअप होतं ना, ते रस्ता बंद झाला, वाहिनी बंद झाली. मग फ्लोएम तो अन्नप्रवाह काय करतो, परत घराकडे पाठवतो. इकडचा रस्ता बंद झाल्यामुळे तिकडे पाठवतो. मग तिकडे पाठवल्यामुळे काय झालं, त्या घडाला अतिरिक्त काय मिळते, स्टोरेज मिळतं, कार्बोहायड्रेट मिळतं. मग त्या घडामध्ये आणखीन गर भरतो. पण ही लबाडी आहे, ही फसवणूक आहे झाडाची. मग ह्याचमुळे खोडकिडीचा प्रभाव जास्त वाढला. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, जिथं गडलिंग करताना त्याच्या खालीच खोडकिडी येते. खोडकिड कुठे येते, गडलिंग केल्याच्या. बघा खोड आणि मुळी काय अन्न बनवत, त्याला फक्त काय करता येतं, म्हणजे पाणी ओढता येतं आणि खत ओढता येतं, राईट. मग ते खत आणि पाणी जेव्हा ते फ्लोएम एकत्र होईल तिथून पुढंच वरचं अन्न खाली येतं. म्हणजे वरून कार्बोहायड्रेट मुळीला मिळतात, मुळी मातीमध्ये सिक्रेट करते, मातीमधले जीवाणू ते खातात आणि त्या मुळाला सपोर्ट करतात. अशीच प्रक्रिया आहे, बरोबर आहे ना. म्हणजे देवाणघेवाण, त्याला सिम्बायोसिस असं म्हणतात. म्हणजे मुळं शुगर देतात जमिनीला, जमिनीमधल्या तुमचे सगळे जे काही मायक्रोब्स आहे, ज्याला आपण रायझोबॅक्टेरियम म्हणतात, त्याला रायझोबॅक्टेरियम म्हणजे जमिनीमध्ये न्यूट्रिशन देवाणघेवाण करणारे सर्व प्रकारचे जीव. मग त्याच्यामध्ये तुमचे जे ॲझोटोबॅक्टर आले, ॲसिटोबॅक्टर आले, तुमचे याच्यामध्ये PSB आले, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आले, PMB आले, पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया. म्हणजे पोटॅश हा सोल्युबलाइज नाही करता येत, तो मोबिलाइज करता येतो, तो स्वतंत्रच आहे. मोबिलाइज म्हणजे काय, त्याला फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे त्याचा प्रवास करून घेता येतो. म्हणजे फॉस्फरसच्या बॅक्टेरिया त्याला सोल्युबल करतात, विरघळवतात. आणि पोटॅशचे बॅक्टेरिया फक्त वहन करतात, म्हणून त्याला मोबिलाइज म्हणतात. लक्षामध्ये त्याला सुट्ट्या करतात. मग ह्या ज्या प्रकारच्या बॅक्टेरिया जमिनीमध्ये आहे, ह्या बॅक्टेरिया कधी काम करतील, सुडोमोनस असेल, बॅसिलस असेल, ट्रायकोडर्मा असेल, हे सगळे फंगस असतील, हे सगळे जमिनीमध्ये काम तेव्हाच करतात जेव्हा, ज्याला आपण सजीव जमीन झाली म्हणतो. सजीव झाली म्हणजे जमिनीमध्ये जीव जन्माला सशक्त झाले, जन्माला आले. म्हणजे मी गांडूळ पण आले, मायक्रोरायझा पण आला. मग हे सर्व जीव जमिनीमध्ये राहता, ते कोणाच्या जीवावर राहता, एकतर झाडाच्या आणि दुसरं शेतकऱ्याच्या. तुम्ही त्याला काय टाकता खाली, मग तुम्ही एकतर त्याचे पोषक बनता, नाही तर त्याचे नाशक बनता. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही युरिया टाकला, तुम्ही फॉस्फरिक ॲसिड सोडलं, तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड सोडलं, शेतकरी काय झाला, शेतकरी एक जीवाणूनाशक आहे मोठा. तुम्हाला अँटीबायोटिक वापरायची गरज नाही, तुम्हीच अँटीबायोटिक एक मोठा.
तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड सोडलं म्हणजे जमिनीमध्ये जीवाणू काय आले, मेले. जीवाणू मेल्यानंतर त्या जीवाणूंचं काय होतं, ह्युमस बनतो. काय बनतो, कुठलाही जीव मेला ते त्याचं कशात रूपांतर होतं, ऑर्गॅनिक मॅटरमध्ये. झाड मेलं त्याच्या काडी कचरा तयार होतो, त्याचा ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय पदार्थ. आणि जीवाणू डिकंपोज व्हायला काही मिनटं खूप झाले, तास नाही, काही मिनटं. आणि म्हणून जीवाणू मेल्यानंतर रासायनिक खतांनी आपल्याला रिझल्ट भेटायचे. काही लोक तणनाशकांनी तण मारायचे आणि ते जमिनीत गाडायचे, तर लोक सांगायचे की तणनाशक मारल्याने जमीन भुसभुशीत होते. काही काळ लोक असं सांगायचे आणि तसं व्हायचं सुद्धा. का, ज्या काळात जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर होता, जीवाणू होते, ते जीवाणू त्या जळलेल्या गवतावर सुद्धा प्रक्रिया करायचे आणि त्याचं काय बनवायचे, खत बनवायचे. पण हे कधी घडायचं, जेव्हा जमीन आमची 1% पुढे सेंद्रिय कर्ब होतात तेव्हा घडायचं हे सगळं. म्हणजे लोकांनी आधी रासायनिक खतं पण एन्जॉय केले, जेव्हा लोकांनी हे तणनाशकंसुद्धा एन्जॉय केले, मारतो यांनी पण मारले, बरोबर ना. हां, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे तणनाशक आम्ही एन्जॉय का केले, कारण जमिनीमध्ये थोडाफार सेंद्रिय कर्ब होता, बरोबर आहे. आता आपल्याला एक कळतच नाही आहे, तुम्हाला त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे, त्या जमिनीचा जीव घेऊन वाढवायचा का. ज्यांच्या जीवावर जमीन जिवंत आहे त्यांना मारून टाकायचं, ही कुठली पद्धत आहे, कळलं का तुम्हाला. म्हणजे जमिनीमधल्या जीवाणूंचं घर उद्ध्वस्त करायचं आणि त्यांना उद्ध्वस्त करून त्याच्यातून तयार झालेल्या सेंद्रिय कर्बावर पिकं पिकवायची, ही पद्धती म्हणजे रासायनिक शेती, बरोबर आहे. मग ते कोठार जे संपलं मागच्या 10-20 वर्षात, आता ते विषय काय झाला, त्याचा फिनिश झाला. आणि मग आता त्याच्या झाडा शेतकऱ्यांना बसायला लागल्या. मग काही काळ लोकांनी जीवाणू सोडायला सुरुवात केली. मुलं खूप फार हुशार असतात. तुम्हाला आत्तापर्यंत बघा, तुम्हाला जमिनीमध्ये तणाच्या विरोधात अभियाने, किडींच्या विरोधात अभियाने, म्हणजे खतं, औषधं, व्यवस्थापन, तणाच्या, किडींच्या, रोगाच्या सगळ्यांच्या विरोधामध्ये नाशक आहे, बरोबर आहे की नाही. मग मेन जो दुश्मन आहे तुमचा, मेन जो तुमचा सगळ्यात मोठा घातक जो पॉईंट आहे, आजपर्यंत कुठला शासनने किंवा कंपनी अशी म्हणली का रासायनिक खता हेच सर्वात धोकादायक आहे, तेच बंद करा. त्याच्या विरोधामध्ये कुणीच अभियान नाही चालू, त्याच्या विरोधामध्ये कुठलाच व्यवस्था नाही आहे का रासायनिक खत बंद करा म्हणून तुम्ही अशी टेक्नॉलॉजी, असं पद्धत वापरा, हे कुणीच शिकवत नाही. मेन दुश्मन कोण आहे, शेतकऱ्यांच्या मातीचा आणि पिकाचा, रसायनं. त्याच्याबद्दल कुठेही कधीही दोष त्याला दिला जात नाही. मग दोष कोणाला कुठं दिला जातो, किडींना, रोगाला, इव्हन पावसाळ्याला दिला जातो. यावर्षी पावसाला दोष दिला, बरोबर आहे की नाही. मग आता आपण कशापर्यंत आलो, गर्भधारणेच्या विषयापर्यंत, की गर्भधारणेसाठी सर्वात महत्त्वाचं पहिलं आधी स्टोरेज पाहिजे. गर्भ कधी तयार होईल, ताकद असल्यानंतर. तुमच्या झाडाला देखील वरती समजा एका झाडावर 10 किलो 20 किलोचा कार्बोहायड्रेटचा गोळा बनवायचा आहे. तो गोळा अगोदर कुठं बनतो, त्याचं बीज कुठं बनतं, डोळ्यामध्ये बनतं. कुठे, काडीत नाही, डोळ्यात. आणि डोळ्याच्या अगोदर ते कुठं राहतं, काडीमध्ये राहतं, ते कार्बोहायड्रेटच्या रूपामध्ये, बरोबर आहे. हार्मोन्स देऊन, युरासिल देऊन बरंच तुम्ही जर घड काढायचे प्रयत्न केले हार्मोन्स देऊन, तर ते घड जिरण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तिकडं गर्भपात होणे आणि इकडं घर जिरणे ही एकच प्रक्रिया आहे, कळलं का तुम्हाला. मग घड बाळीवर जाणे, बाळीवर गेला म्हणजे काय, तिची फक्त स्ट्रक्चर तयार झालं, गोळा तयार झाला, त्याला हातपाय आलेच नाही, तेवढी ताकद त्याच्यामध्ये नव्हती. आपण दरवेळेस कारण निसर्गाला ठेवतो, पण ही जी प्रक्रिया कशी घडते याचा कधी अभ्यास करतच नाही. आपल्याला कोणी शिकवला पण नाही, शिकवायला काही गरजच नाही ना. तुम्हाला हे निसर्गता आपल्याला कळतं, उपजत आहे हे, परंतु आपण उपजत ज्ञानावर विश्वास ठेवत नाही. आपला आतला आवाज काय सांगतो यांनी दाबून टाकले लोकांनी आवाज आतले. तेव्हा आजच्या काळामध्ये हुशार लोक, लबाड लोक सामान्य लोकांना मूर्ख बनवतात. का बरं, 2 पैसे मिळावे म्हणून, बरोबर आहे. पण सत्य काय कोणी सांगत नाही. मग आम्ही आता वेगळा विचार करायचाच काय करून टाकला आहे का नाही. आता काय राहिले आपले, 4 गेले 2 राहिले का हो सर. आणि 2 राहिले ना, पण ते का नरकासारखे जगायचे का हो. 2 नाही 1 राहू, 1 नाही अर्धा राहू, जोशमय जीव ना, आहे का नाही. आनंदात जगा ना. गर्भधारणा द्राक्षाच्या बाबतीमध्ये यावर्षी का झाली नाही, किंवा लोकांच्या बागा खाली का राहिल्या, एक साधी आणि सोपी गोष्ट आहे. तुमच्या झाडाची गर्भधारणा कधी होते, जेव्हा तुम्ही छाटणी करता. छाटणी केल्यानंतर तुम्हाला त्याला फुटवा येतो. फुटवा येण्यासाठी ताकद कुठं पाहिजे,
खोडा. म्हणजे छाटणीच्या अगोदरपासून गर्भधारणा अवलंबून आहे. तसा बारीक जर विचार केला गरज तर तुम्हाला छाटणीचा आणि गर्भधारणेचा काहीच संबंध राहणार नाही. जर तुम्ही याला मजबूत केला, कोणाला? खोडाला. खोड कोणाच्या जीवा मजबूत राहतं? मातीच्या आणि मुळ्यांच्या. पाहिजे शेंडा आणि मुळी हे 2 मेन कॅरेक्टर आहे झाडाचे, त्याच्यामुळे ते जिवंत का मिळालेलं ठरतं. आणि तेच चालत नाही तुमचं, मग तुम्ही चालवता काय? डोकं, फक्त डोकं चालविते. त्याच्यामुळे तुमच्या डोक्याने आता पण सगळी बरबादी केली. काय केलं बघा, ज्या वेळेस तुमच्या खोडामध्ये स्टोरेज राहतं त्यावेळेस त्या झाडाला शेंडा नसू द्या, काहीच नसू द्या, त्या स्टोरेजवर जेव्हा वातावरण अनुकूल तयार होतं लगेच त्याला फुटवे येतात. पानगळीचे सगळे वृक्ष बघा, ज्या झाडांची पानगळ स्वतःहून आपोआप होते, डायरेक्ट काडी उभी असते, वाळेल काडी, कडक वाळलेली काडी. आपण जर गेलो ते म्हणते हे ताण बसेल का मेली. थोडक्यात काय, त्याच्यामध्ये संपूर्ण झाड सुप्त अवस्थेमध्ये असतं. कोणत्या अवस्थेमध्ये? सुप्त अवस्थेमध्ये. एकदा पाऊस झाला बरोबर, त्याला सगळ्या झाडांना शेंडे यायला सुरुवात होते आपोआप. आणि आपल्याकडं आपण छाटणी करतो, एप्रिलमध्ये करतो ना. म्हणजे या काळामध्ये झाडातलं स्टोरेज त्या फुटव्याला बाहेर काढतं. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे की त्या फुटव्याला बाहेर काढणं आणि त्याची कॅनॉपी तयार करणं ही गरज सगळी कोणाच्या ताब्यात आहे? खोडाची. तुम्ही जेव्हा झाड नागडं करता ना, पूर्ण खरड छाटणी म्हणजे काय? खरडून केलेली. खरडून काहीच नाही ठेवायचं. मग खरडून केल्यावर तुम्ही जर पिजार वापरू साईजला जर तुम्ही जर वापर केला असेल, कशाला? साईज यायला तुम्ही पिजार वापरला असेल, तुम्ही त्याला शुगर उतरायला पिजार वापरला असेल, तर ते पिजारला ताकद कुठून वाढणार आहे? खोडातून. मग ते खोड तुम्ही जर सगळं रिकामं केला असेल तर त्याला फुटवा कुठून येणार आहे? फूट. कळतंय का तुम्हाला? मग काही काही लोकांचे शेंडेच निघते नाही, फुटच येत नाही, असं होतं का नाही? म्हणजे सर्व पहिली एक इमानदारीनं सांगायचं म्हणजे जेव्हा तुमचं बाग जे आहे हार्वेस्टिंग होतो, त्या हार्वेस्टिंगच्या काळामध्येच झाडात थोडं तरी काहीतरी शिल्लक पाहिजे. ते जर नसेल तर तुम्ही पुढे पावसाळा होऊ नाही तर नाही होऊ, दरवर्षी व्यवस्थित पावसाळा होतो तरी काही लोकांच्या बागा रिकाम्या राहते. किती टक्के लोक आहे सध्याच्या काळामध्ये? असे 20 ते 30% लोक आहे ज्यांचा 1-2 वर्षांनी बाग रिकामा राहतो. हे खरं आहे का खोटं आहे? आणि जरी आला तर 50%च येतो. 1 वर्ष चांगला येतो आणि 1 वर्ष वांगला येतो, बरोबर आहे की नाही? जसे का होतंय? कारण रासायनिक खतांनी मातीतला सेंद्रिय कर्ब संपवला, त्याच्यामुळे झाडामध्ये स्टोरेज राहत नाही आणि त्याच्यामुळे त्या बागाला 1 वर्ष ही खोड भरून घ्यायला काय लागतो? वेळ जातो. मग तो मालच फेकीत नाही. तुम्ही किती पिजार मारा तो पार बाळीवर जाईल, त्याच्यामध्ये तो थोडासा 10-5 घड दिसतील कुठंतरी, असंच होतं लोकांचं. मग त्याचं मेन कारण काय? खोड रिकामं होतं. लोकांनी काडीतलं स्टोरेज ओढलं इथपर्यंत मला पटत होतं. हां, तुम्हाला या झाडाचं वरचा भाग घ्यायचा अधिकार आहे, खोडावर हल्ला करायचा अधिकार नाही आहे. आणि आज त्याचं तंत्रज्ञान काय करतो? खोडावर हल्ला करतो, खोडाचा सुद्धा कस काढून घेतं. जेव्हा तुम्ही साईजसाठी तुमच्या डोक्यात एकच राहतं मागच्या बहरच्या, अरे साईज झाली पाहिजे, साईज झाली पाहिजे, मार साईजचे औषधं. साईजचे औषधं काय तुमच्या काकांनी ठेवले का? साईजचे औषध, साईजचे जर औषधं असते तर मग खालून खतं काला घालायचे? साईजचे औषधं वापरले असते ना. मला हे सांगा ना, ही कुठून आले कॉन्सेप्ट साईजचे औषधं? म्हणजे साईज कशी होते? ह्या खोडामध्ये दारू पिल्यावर ते कसं नाचतं, सेम साईजचं औषध म्हणजे दारू आहे, लक्षात ठेवा. शॉर्टकट नाही या जगामध्ये काहीच. आणि मी काहीच नाही केलं ना, बागले भारी आला, पुढच्या वर्षी थांब तू बागास तू पण जाणार आहे. कळलं का तुम्हाला? म्हणजे याला दुसरा शॉर्टकट नाही, पोषणाला पर्याय नाही. जसं म्हणतो ना आपण, सगळं नाटकं करता येतं, पैशाचं नाटक करता येत नाही. त्याला पैशाला पैसेच लागत आहे दुसरं नाही चालत. तसं सेंद्रिय कर्बाला सेंद्रिय कर्बच लागतो. दुसरं सेंद्रिय कर्ब मातीमध्ये, झाडामध्ये कार्बोहायड्रेट आणि हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, ह्या 3 अवस्थेमध्ये कर्ब राहतो. हवेच्या स्वरूपात हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, द्रवाच्या स्वरूपामध्ये झाडामध्ये कार्बोहायड्रेटच्या अवस्थेत ज्याला रस म्हणतो आपण, आहे का नाही, आणि मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनच्या स्वरूपामध्ये ज्याला ह्युमस म्हणतो आपण. हा स्थायू स्वरूपात, हा द्रव स्वरूपात, तिकडं वायू स्वरूपात, तिन्ही ठिकाणी कार्बन आहे आणि कार्बनचंच सायकल आहे आणि त्याच्यावरच अख्खी शेती आहे. नायट्रोजन फक्त जोडीदार आहे त्याला, शक्तीसारखा. नायट्रोजन म्हणजे शक्ती आहे, ती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.
आणि मातीतला कार्बन हा सर्वस्वी शेतकऱ्याच्या हातात आहे. तो निसर्गाच्या हातात नाही. निसर्गाच्या हातात हवेतला कार्बन आहे, निसर्गाच्या हातामध्ये झाडातला कार्बन आहे, पण मातीतला कार्बन हा 100% नाही 1000% शेतकऱ्याच्या हातात आहे. तुम्ही मातीत काय टाकणार आहे, बरोबर आहे की नाही? आणि इथं ही साखळी काय होती, आतापर्यंत आपण ह्या केमिकल कंपन्यांनी आपल्याला मातीतला कार्बन उघडून आपल्याला बंगले बांधून दिले, पण त्या बंगल्यांना आता रंग द्यायला पैसे आपल्याकडं नाही आहे, त्यांच्याकडं पण नाही आहे की नाही? ते बी तुमचे जर सगळ्या शेड रिकामे आहे, हां, ते म्हणतील का नाही यावर्षी शेड रिकामे आहे, चला तुम्हाला एवढे पैसे, हां, लाख रुपये घ्या, एवढे वर्ष तुम्ही आम्हाला पोचलं, म्हणतील का हो? म्हणजे आपल्याला शेड भरल्या तरच ते आपल्याला व्हॅल्यू देणार आहे. आणि म्हणून सिंपल गोष्ट, गर्भधारणा करण्यासाठी तुम्ही माती बलवान करा, तर तुमचं पीक काय होईल, पैलवान. आणि एकदा पैलवान झालं, काडी तुम्ही छाटली, तर गर्भधारणेसाठी तुम्हाला परत प्रश्न आला, सूर्यप्रकाश पाहिजे, बरोबर आहे? सूर्यप्रकाश कशाकरता पाहिजे, फोटोसिंथेसिस होण्यासाठी पाहिजे. एप्रिल आणि मे, एप्रिलला छाटणी केली, फूट निघाली, मे महिन्यापर्यंत ती मॅच्युअर्ड होती, आणि मे महिन्यापर्यंत मॅच्युअर्ड झाली का बरं शेतकरी एवढा हुशार केला लोकांनी, त्या नाजूक फुटीच्या पण मागे लागतो. त्या छोट्याशा शेंड्याला आपण काय करतो, PGR मारतो, आणि त्याच्यामध्ये काय करतो, पटकन काडी वंजायच्या मागे लागतो. खरं आहे का खोटं आहे? त्याला आपण काय द्यायला पाहिजे, संतुलित पोषण द्यायला पाहिजे, बरोबर आहे का चूक आहे? पण त्याला संतुलित पोषण द्यायला आपण काय करतो, आपल्याकडे वेळ कमी आहे, घाई पावसाळ्याच्या अगोदर त्याची काय झाली पाहिजे, काडी वंजली पाहिजे. का आपण ती नॅचरली का वंजू शकत नाही? केमिकल शेतीमध्ये काय आहे, 50 वर्षापूर्वी आमच्या सरकारने रासायनिक खतं वापरावं म्हणून लोकांना प्रोत्साहन दिले, सबसिड्या दिल्या, हे दिलं, आणि आता त्याच सरकारला हे म्हणावं लागतंय का हे खतं तुमची जमीन काय करू राहिल्या, नापीक करू राहिले. खेळ कोण कोणाबरोबर खेळत आहे, तुमचा तुम्हीच अभ्यास करा. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचे डोळे उघडे ठेवा, आपले मेंदू गाहण ठेवू नका, आणि त्या झाडाच्या कॅनॉपीच्या मागे लागू नका. तुम्ही कुठे मागे लागा, मातीच्या पोषणाच्या. मातीला तुम्ही जर सुपीक केलं तर कॅन्डल लाईट लो झालं तरी चालेल आणि हाय झालं तरी चालेल. तुमच्या झाडामध्ये बघा, सोलर पॅनल जर पॉवरफुल असेल तर सूर्य उगवायच्या अगोदर तो चार्जिंग चालू करतो. हे खरं आहे का खोटं आहे? हे रिफ्लेक्शनमध्ये जो संधी प्रकाश येतो, त्या संधी प्रकाशात सुद्धा सोलर चॅनल काम करतो. तर मग हे तर निसर्गाचं आहे. संधी प्रकाशात सुद्धा याचं स्टोरेज होते. आभाळातल्या परिस्थितीत सुद्धा तुमच्या झाडाची गर्भधारणा चालू असते. जे मागच्या वर्षी आपण बिल कोणावर फाडलं, पावसावर. हां, पावसाने गर्भधारणेला अडथळा होतो. कधी होतो? नायट्रोजननी पण अडचण होते. कधी होते? एक लक्षात ठेवा, तुमच्या मातीमध्ये तुम्ही जर रासायनिक खतं वापरत असाल तर रासायनिक खतांमुळे तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जळून जातो. जमिनीतला सेंद्रिय कर्ब जो तुमच्या नायट्रोजनला बॅलन्स करत होता, तोच जर जळून गेला तर नायट्रोजन तर मोकळाच झाला. कार्बन हा बाप आहे, लक्षात ठेवा, आणि नायट्रोजन हा त्याचा पोरगा म्हणा, मुलगी म्हणा, काही पण म्हणा, काही फरक पडत नाही. म्हणजे मुख्य काम कार्बनचं आहे. तुम्ही जर कार्बन मेंटेन केला तर नायट्रोजन आपोआप मेंटेन होतो. मग आता तुम्ही जर झाडाला, या झाडाला जर समजा केमिकल खतं दिली, PGR दिली, तर तुमचं झाड जे आहे ते वायबार वाढणार आहे. मग गर्भधारणा होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, मातीमध्ये स्टोरेज पाहिजे, काडी तुमची भरलेली पाहिजे, खोड तुमचं मजबूत पाहिजे. मी मगाशी जे म्हटलं, पांढरी मुळी तुमची वर्षभर जिवंत राहिली पाहिजे. मग ती पांढरी मुळी जर वर्षभर जिवंत राहिली तर ती आपटेक, तिला ती जिवंत, याचा अर्थ तिला काहीतरी खायला आहे. हे पहिलं लक्षात ठेवा. सामान्य शेतकऱ्याला बिलकुल डोकं चालवायची गरज नाही. पांढरी मुळी ॲक्टिव्ह ठेवा. समजा आता इथं उकरलं, काय हो, हां, लय नको नका हो, घडीतील खाली हे काय तुम्हाला दाखवू सगळ्यांना. एक तोडतो तुमच्यासाठी. हे बा, पांढरी मुळी जिवंत आहे, म्हणजे या झाडाला जे पाहिजे ते त्याला खायला मिळतंय. हां, बरोबर आहे की नाही? असं सिंपल गोष्ट आहे. काय केलं तुम्ही या बागेला, काय काय ट्रीटमेंट कधीपासून वापरताय? ह्या सीझन पासून. हा ना, प्रवचन चालू आहे माझं केव्हा. हा ना, काय झालं, काय कळलं ना मला आज. सुरुवातीपासून सॉइल चार्जर चालू केलं, बाग कटिंग केली. कधीची गोष्ट ही? 28 ऑक्टोबर. या 28 ऑक्टोबरला. हां, तेव्हापासून आपलं 10-12 दिवसाला मी वापरताय कधीपासून तुम्ही? ह्याच वर्षी. आता अच्छा, नवीन आहे तुम्ही? हे पहिल्यांदाच. वा वा. तोपर्यंत काय परिस्थिती बागेची? तोपर्यंत म्हणजे ह्याच्या या अगोदर वर्षी काडी कशी होती? काडी चांगली होती की बरी होती? हा, काडी चांगली बरं, होती. हां, सगळं. मग? उन्हाळ्यातलं ट्रीटमेंट केलं, सगळं झालं. 28 उन्हाळ्यात ऑक्टोबर. तुमच्या पद्धतीने केलं? हा, माझ्या पद्धतीने. बरं, ठीक आहे. हां,
आपलं म्हणजे आपले एसिटी वैदिकचं काहीच वापरलेलं नव्हतं. बरोबर बरोबर आता नाही, ते कळलं मला. हा कटिंग केल्यानंतर सॉइल चार्जर म्हणजे तेवढं याचा अर्थ काय, तुम्ही केमिकल वरून डायरेक्ट वैदिकवर शिफ्ट होऊ शकता. हा बरोबर आहे ना? 4 महिन्यातच हे झालं. 4 महिन्यामध्ये शिफ्ट झाले. बरं, मग पुढे काय केलं? 10 दिवसाला सॉइल चार्जर बेसल चालू डोस काय दिला? बेसल डोस मध्ये कृषी अमृत 15 पोती दिले. बरोबर, Yes, ही 1 एकर आहे, 30 गुंठे, हे पाहुणे झाडं किती आहे? 1000 झाड आहेत. म्हणजे लागवड दाट आहे. किती अंतर आहे? 8-4 आहे. अच्छा, हे 8 झाडातले 4. बर. आणि एवढ्या 1000 झाडांना तुम्ही किती? 15 पोती कृषी कृषी अमृत, अमृत. बरोबर, अजून? SSM चे 2 सेट, बरोबर, ह्युमस गोल्ड 1, एवढंच म्हणजे बेसल डोस मध्ये एवढंच दिलं. बर. हा. आणि त्याच्यानंतर RNPH नाही नाही दिले. नाही. बरं. अरे वा, RNPH नाही मग चिमाच्या स्प्रे मध्ये प्रत्येक 5 दिवसाला स्प्रे असते ना सेटिंग नंतर, त्या स्प्रे मध्ये आपलं वरचे स्प्रे तुमच्या पद्धतीने चालू नाही होते? नाही नाही, हे हे पण आपलेच? आपलेच 100% आपलंच होतं? हा आपले बाबा, Eastern जोडीदार लय charger. powerful आहे. जोडीदार म्हणजे असाच डायरेक्ट? बघायचं म्हणजे काय दुसरं वापरायचं नाही दुसरं. वापरलं पाहिजे असं आणि कसं ह्याच्या अगोदर आमचा प्लॉट एक 10 दिवस अगोदर होता, हा. त्याला वापरल तसं रिझल्ट येईल तसं ह्याला सांगाल तसं हे नको म्हणजे तुमच्याकडचा अनुभव तुम्ही इकडे वापरत होते, वापरत तुमचं आधी केले मग इकडे सांगितले. बर हे एवढंच मी वापरलं. बर, पुढे पुढे सॉइल चार्जर सॉइल चार्जर अजून कंटिन्यू आहे. किती दिवसात सोडताय? 10-12 दिवसाला, 11 दिवसाला. म्हणजे सॉइल चार्जर कंटिन्यू चालू ठेवल्यामुळे काय आहे? हा. खाद्य मिळतंय म्हणून कोंबडी हजर आहे. बरोबर आहे की नाही? हा, ड्रिप मधून पण सेटिंग झाल्यानंतर साईज चार्जर, एनर्जी बुस्टर, हा. नंतर सॉइल चार्जर हे 10 दिवसाला कॉम्बिनेशन मध्ये सोडत होतो. तुम्ही एकच बेसल डोस टाकला एकच आणि त्याच्यानंतर सॉइल चार्जर कंटिन्यू वापरलं, नंतर काही खतं बितं काहीच नाही, खालून काहीच नाही? काहीच नाही. केमिकलचं काही नाही. काही नाही? डोस टाकायच्या अगोदर 50 वगैरे असं काही? नाही नाही, अजून 50 तर पण नाही, 49? नाही. त्या एका बेसल डोसवर सगळं आहे. एका बेसल डोस लयच लॉम शॉट मारला तुम्ही. साहेब म्हणतो ते तुमचं तर फार दुसरा सोपं डोस आलंय. टाका. एक झाडा अंदाजे 700 ग्राम टाकलं होतं. काय कृषी अमृत म्हणजे 1 किलो पण नाही? 1 किलो पण नाही. 750 बाप रे, म्हणजे हे तुमचं बाग ऍप्लिकेशन कंटिन्यू केलं, हा ड्रिप ऍप्लिकेशन कमी केलं, ड्रीप मध्ये काहीच कमी नाही केलं? ड्रीप मध्ये काय काय टाकलं? सॉइल साईज आणि एनर्जी Energy. प्रमाणात गेलं. किती गेलं साईज तुमचं? आतापर्यंत एक 4-5 लिटर गेला असेल काय? साईज चार्जर. चार्जर 4-5 लिटर. हा. त्याच्यानंतर सॉईल सॉइल जवळजवळ एक 20-25 लिटर गेला असेल. जास्त गेलं? हा. मग ते रेग्युलर चालू आहे? रेग्युलर चालू. ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुमचा बाग सगळ्या सॉईलच्याच जीवावर आहे काय? बेसल डोस आणि सॉईल. बेसल डोसचा पॉवर तर तुमचा केव्हाच संपला, बरोबर आहे ना? आता बेसल डोस देऊन किती दिवस झाले? आता एक 60-65व्या दिवशी बेसल डोस दिलता बघा. 60 दिवस झाले. अच्छा, हा, मग अजून एक 20-25 दिवसानं म्हणजे हार्वेस्टिंगला येते. बर. म्हणजे बाग किती दिवसात झाली होती? 65 दिवस. तेव्हा वापरायला सुरुवात केली, त्यावेळेस तोपर्यंत बेसल डोस काहीच टाकला. नाही? त्याच्या अगोदर काही नव्हतं. त्याच्या अगोदर बेसल डोस वगैरे काही नाही. काही नाही बेसल डोस नाही, त्याच्या अगोदर सॉइल चार्जर होतं नुसतं. अगोदर? हा म्हणजे धरल्यापासून? हा धरल्या. धरल्यापासून सॉइल चार्जर धरल्यापासून सॉईल चार्जर कंटिन्यू, नंतर बेसल डोस 60व्या दिवशी. म्हणजे तो तिसरा बेसल डोस आहे, तुम्ही एकच टाकला तेवढा? एकच एक. ना रेसचा टाकला खरडचा, ना गोडीचा टाकला, फक्त डायरेक्ट तुम्ही सेटिंगचा टाकला, बरोबर आहे? 60व्या दिवसाचा. म्हणजे तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही सुरू करू शकता. हे तुमच्या भागामध्ये शक्य आहे. हा अनुभव यांच्याकडून आला. म्हणजे तुम्हाला हा अनुभव का आला? कारण माझ्या मते मग तुमचा बाग पाहिल्यावर तर तो सुप्रीम बाग आहे म्हणायचं. मग एका बेसल डोसवर नुसतं सॉईल चार्जरवर? आधी मनी सर एवढाच होता, दरवर्षी ह्याच्यापेक्षा मोठा मनी कधी झाला नाही. शेंड वाढत किती वर्ष आता हे बागेचं? हे 5-6 वर्ष आहे. केमिकलवर तुम्ही सगळं करत होते? होय. पहिली ह्याच बागेत जुनी बाग होती, 10-15 वर्ष घालून काढली, बर. पुन्हा हे लावले. बरं, त्याच जागेवर? हा. त्याचा मागचा इतिहास काय? किती उत्पन्न निघायचं तुमचं? किती टनेज निघायचं? क्वालिटी कशी असायची? जास्त 1200 पेटे, 1000 पेटे किंवा पेटी किती किलो असती? 4 किलो. म्हणजे 12 48, हा 448, हा 48 क्विंटल झाला का? 5 टन? 48 क्विंटल ना, म्हणजे 5 टन झाला. तर हा जो माल आता किती माल निघू शकतो तुम्हाला काय वाटतं? अभ्यास किती तुमचा? आता आमचं मत आहे की 3000 पेटी निघल माझं, म्हणजे पण ह्यानी म्हणतात म्हणजे असे फिरणारे म्हणतात की 4000च्या वर निघल. किती निघेल? काकांना विचारा ना, जुन्या माणसाला विचारा. का हो, किती निघेल? 4000 पेटी निघणार चालू. 4000 गॅरंटीड निघणार. म्हणजे 4 किती झाले? 4 चौक 16. बा, एवढे पैसे घ्या ना तुम्ही. म्हणजे मला सांगायचं का नाही, तुम्ही खर्च खूप कमी केलाय ना, म्हणून म्हणतो मी. आणि मला याची काळजी हो. तर कारण एक लक्षात घ्या, तुम्ही आता याला दाबजोर इथून पुढे सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्ही जर SCT वैदिकमध्ये कमावलो पैसे, तर कमीत कमी समजा तुम्ही जर 16 लाख कमावले,
तर त्याच्यामधले 20% पैसे 20 ते 25% म्हटलं तर किती होता 4 लाख बरोबर आहे. आणि 20% केलं तर किती होता 3 लाख होतील. तेवढे बाजूला काढून ठेवायचे नाही, बाजूला काढून ठेवायचे, त्याला हात लावायचा नाही, ते या बागेचे पैसे. आणि पुढच्या वर्षी त्याला जे काय लागेल खायला जे हे सांगतील, कुणी मार्गदर्शन केलं यांनी केलं ना, हां हे जे दोघं जण सांगतील तेच बेसोलोस याला टाकायचे. आणि आता त्यातून त्यांनी न सांगता टाकणार त्यांनी सांगायची गरजच नाही. परंतु एक नाही टाकायचे, 3 टाकणार 3 पण टाकायचे. आणि LSQ पण ट्रीटमेंट करायची. इथं बसल्यावर टोचतंय बघा, टोचतंय ना, पुढच्या वर्षी जर टोचलं तर पैन देईल मी तुम्हाला. हो, कारण ती माती मला खालून सांगते, राम सर थोडं माया करून बघा. आहे की नाही. आता भाऊचं तर मी केलंय कल्याण, माझं पण करून जा. कळलं का तुम्हाला. पांढरी मुळी चालू आहे कारण सॉईल चार्जर चालू आहे. आणि तुम्ही फार केमिकल वापरणारे शेतकरी नाही आहे म्हणून तुम्हाला एवढं सांगणं जमलं. तुम्ही जर इथून मागे बी तुम्ही फार केमिकल वापरत नव्हते. फार केमिकल वापरणारा शेतकरी असेल तर बाग जाम होऊन जाते पूर्ण अति. बरोबर आहे. तणनाशक मारायची हौस आता ही शेवटची, याच्यानंतर मारायचं नाही. त्यांनी काय सांगतो, तणनाशक मारल्याने हा जो प्रकार आहे ना दिसतो तुम्हाला, हां तुम्हाला असं वाटेल की नाही ह्या डिफिशियन्सी, ही डिफिशियन्सी नाही आहे. तणनाशकाचा अंश गेल्यामुळे तेवढी पानं तुमची काय झाली डिस्टर्ब झाली. मग काही ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी आहे. का बरं, ज्या ज्या झाडाने जे जिरवलं तणनाशक, पूर्वी आपल्या मातीमध्ये कस होता, तर सेंद्रिय कर्ब काय करतो तणनाशकाला बघा. आता इथे अटॅक झाला तणनाशकाचा, पण एसिडिटीचं सॉईल चार्जर असल्यामुळे ते अटॅकचा परिणाम झाला नाही. तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल, कांद्याला तणनाशक सगळे मारता का नाही, कांद्याला तणनाशक मारा, कांदे 2-3 दिवस कसे पडता, झोप येते त्यांना, झोप 2-3 दिवस आराम करा, बरोबर आहे की नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये 10 ml सॉईल चार्जर घ्या, 20 ml 10 ml 20 ml तुमचं तण सपाट होणार एका दुपारमध्ये आणि कांदे स्ट्रेट टाईट राहणार. म्हणजे सॉईल चार्जरची ही ताकद आहे. ते काय करतं, केमिकलला निष्प्रभ करतं आणि जे गरजेचं आहे त्याला ॲक्टिव्ह करतं. त्याच्यामध्ये तेवढा सेन्स आहे. सॉईल चार्जरचा ड्रम 20 लिटरचा तुम्ही भर उन्हामध्ये ठेवा आणि त्याला तुम्ही 2 वाजता हात लावा, फुल भरून ठेवा नाही तर अर्धा ठेवाल आणि त्याला हात लावा, काय होतं तुमचं तुम्ही पहा. असं आहे. किती पण टेम्परेचर असू द्या, सॉईल चार्जर थंडच राहतं. आणि जेवढं जुनं सॉईल चार्जर तेवढं सोनं. तुम्ही घरी घेऊन ठेवा. मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना, सॉईल चार्जरचे 20-20 लिटरचे ड्रम घेऊन घरामध्ये ठेवून द्या स्टोरेजमध्ये. दारू कशी रापल्यावर चांगली लागते, हां तूप रापल्यावर कसं लागतं चांगलं. तर तुपाला नाही हसलं कोणी, हे असे बिलंदर आहे तुम्ही फार. मध सुद्धा रापल्यावर कशी लागते चांगली लागते. लक्षात घ्या, दारू हे राक्षसांचं अन्न आहे, माणसाचं नाही आहे, दानवांचं. आणि तूप जे आहे हे माणसांचं अन्न आहे, तप करणाऱ्यांचं. तप करणाऱ्यांचं, दारू राक्षसांचं दानवांचं. म्हणजे आणि मध मानवांचं. मध कोणाचं आहे, मानवांचं आहे. की हे जे अन्न आहे आपलं ते त्या मातीला मिळालं पाहिजे. कोणाला, जमिनीला. मग त्या प्रकारे तुम्ही जर बेसल डोस टाकले, सॉईल चार्जर तेवढ्या प्रमाणात देत राहिले तर तुमचं माती कधीही उपाशी राहणार नाही. विलास नामदेव कारंडे, हां, मुक्काम पोस्ट भांबर्डे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मी लसूण लावलेलं आहे. हां, मग तिथं शिंदे साहेब म्हणून आहे ते. आणि लसूण उठला तरारून उठला. हे नाद कोणा लय जोरात लसूण आला. मग साईडनं हरभरा टोकलेला होता, बर कुठे खायापुरतं किलोभर बी टोकलं होतं. बर ते 2 क्विंटल हरभरा झालं. काही पण सांगतो मी. आता तुम्ही घरी चालायचं, ते 2 म्हणजे हे नाही परवडायचं. 2 क्विंटल हरभरा झालं. 2 क्विंटल होय. किती बियाण्याचं, 1 किलोभर बियाचं. 1 किलोचं 2 किलो. त्यांनी हरभरा बघितलाय, ते आले होते. एका टाळाला किती फुटे होते. त्यांना ते 2 डाळू पडून दिलं त्यांना. हा, असाच झाला मुलगा. डिकीच भरली, गाडी डिकीच भरली. तुमच्या कारची का मोटरसायकलची, 4 व्हीलरची गाडीत जागा राहील नाही पाठीमागे. 2 टाळानी. सीएनजीच्या वरच्या बाजूला. बापरे, 2 क्विंटल. मी भयंकर म्हणजे खत जे तयार केले तुम्ही, खताचं सम्राटच आहे. अरे बापरे, आपलं काही नाही. भयंकर अतिशय त्याचा म्हणजे रिझल्ट चांगला आहे. आपलं काही आणि नाही. मी काय सगळं करत वर होतो, मी काय करत होतो, हा, पहिला आम्ही ती ही सरली तयार करायचो. हा. शेण गोमूत्र बर, हे बर. करून ते आम्ही ते वापरत होते. तुम्हाला केमिकल नकोच हा, होतं. डाळ गोळ हे असं सगळं मिक्स पण करून. हे मात्र बेफाम झालं. आणि शी मिळाल्यानंतर सोनच पदरात पडलं का झालं. वा, छान. आम्ही 4 शेतकरी वाळवा तालुका इस्लामपूर आष्टा इकडून आलेलो आहे. अच्छा. तर आमच्याकडे ऊस शेती आणि केळी बर, यासाठी आम्हाला मार्गदर्शन त्याचं पाहिजे बघा. होतं. किती एकर ऊस आहे आपला. आमचं 4 एकर क्षेत्र आहे.
आता ह्या वर्षी मी मागल्या वर्षीपासून पूर्ण केळी केले 4 एकर. बर थोडा ऊस असतो म्हणजे त्यांचा. भाजीपाला ऊस हा, हे असं पॅटर्न आहे तुमचा. पॅटर्न यांचा ओके हां. असे आहेत. आम्ही 3 जण आहेत, त्यामध्ये केळी ऊस असा आहे. ऊसाचं ॲव्हरेज काय, केळीचं ॲव्हरेज काय? केळीचं अवरेज ह्या वर्षी मागच्या वर्षी पडलं होतं 32 टन. बर यावर्षी एकरी. यावर्षी ह्या वर्षी 27 टनच झालेलं. आणि झाडं किती लावता तुम्ही एका एकरात? एका एकरात 1250 असतं. अच्छा ओके. म्हणजे साधारणतः एक 27-28चा घड पडतो. मागच्या वर्षी. मागच्या वर्षी पडला यावर्षी 25चा पडला. यावर्षी कमी पडला. 20-25. हा. बर ठीक आहे. आणि ऊसाचं काय यावर्षी ॲव्हरेज? उत्पन्न घटलेलं आहे. ऊसाचं ॲव्हरेज काय आहे? ऊसाजवळ आमच्याकडे 2.5 टन गुंठ्याला आहे. 2.5 टन. 2.5 टन अरे वा. 3 टन. चांगलं आहे मग तर. असं. 50,000 खर्च करून तुम्हाला आता ॲव्हरेज 2.5 टनाचं भेटतंय. होय. ओके. मग तुम्हाला याच्यामध्ये किती वाढ करायची इच्छा आहे? वाढ म्हणण्यापेक्षा ही जी तुमची प्रोसेस ऐकली आहे हा, हा. त्यातून जमिनीची पोषकता वाढवण्यासाठी अच्छा, जमिनीच्या प्रेमात पडले होय. जमिनीची पोषकता वाढून पिकाचं उत्पन्न क्या बात वाढलं आहे. पाहिजे असं आमचं मत आहे. नाही हे बरं वाटलं मला का आमचं भरं चाललंय पण अजून चांगलं चाललं पाहिजे आणि माती चांगली टिकली पाहिजे. मातीच्या कळवळ्यापोटी तुम्ही इथं आले याचं पहिला अभिनंदन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोनवणे विशाल, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक विभागाचं कामकाज बघतो. यासाठी वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात तर आपल्याला सर्व पिकांसाठी जर मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर आहे 866 920 0221. धन्यवाद. जय सिटी वैदिक. चला शेती करूया.